नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, 23 डिसेंबर 2022 शुक्रवार रोजी दर्श अमावस्या आली आहे। गुरुवार 22 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7:14 दर्श वेळा अमावस्या सुरू होत आहे आणि 23 डिसेंबर शुक्रवारच्या दिवशी दुपारी 3:47 दर्श वेळा अमावस्या समाप्त होत आहे। मित्रांनो, शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आली आहे दर्श वेळा अमावस्या। अमावस्या तिथी म्हटले की अशी तिथी जी सर्व मनोकामना पूर्ण करते। अमावस्येच्या दिवशी केलेले तोटके आणि उपाय हे कधीच निष्फळ ठरत नाहीत व या दिवशी केलेले उपाय अत्यंत जलद गतीने फल प्राप्त करून देणारे असतात। मित्रांनो, आपल्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असेल किंवा आपल्या घरामध्ये गरिबी असेल, आपण कितीही कष्ट करत असाल, परिश्रम करत असाल, पण आपल्या घरामध्ये पैसा धन येत नसेल, तर मित्रांनो, हा एक उपाय आपण अवश्य करून पहा। अत्यंत छोटा असा हा उपाय आहे, पण तितकाच प्रभावी आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये हा उपाय फार महत्त्वाचा मानला जातो। जो कोणी हा उपाय करतो त्याला धन लाभ अवश्य होतो। मात्र एकच अट आहे, ती म्हणजे हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने व निष्ठेने करावा। मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल तर हा उपाय आपल्याला फलदायी ठरणार नाही। हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी म्हणजेच दर्श वेळा अमावस्येच्या दिवशी करायचा आहे व त्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे ती म्हणजे सकाळची। मित्रांनो, शक्यतो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठावे। ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी तरी उठावे, कारण हा उपाय करण्यासाठी सकाळच्या 10 वाजेपर्यंतची वेळ ही चांगली मानली जाते। सकाळी 10च्या आधी उपाय केल्याने अत्यंत शीघ्र गतीने आपल्याला फळाची प्राप्ती होते। घरामध्ये पैशांचा ओघ निर्माण होतो। मित्रांनो, हा उपाय त्यांनी करावा ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, आपण कष्ट देखील करताय, परंतु माता लक्ष्मींची कृपा आपल्यावर होत नाहीये, ज्यांचे नशीब साथ देत नाहीये, अशा लोकांनी दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात करण्यासाठी हा उपाय अवश्य करावा। जे लोक राजकारणात आहेत त्यांनी आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा उपाय अवश्य करावा। जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांनी देखील हा उपाय करावा। तसेच ज्यांना पितृदोष आहे अशा व्यक्तींनी देखील या अमावस्येच्या तिथीवर हा उपाय नक्की करावा। तर मित्रांनो, आपण सकाळी उठल्याबरोबर स्नानादी नित्यकर्म आटपून घ्यावेत। स्नान करताना आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकावे व त्या पाण्याने आपण स्नान करावे। हे करताना आपण आपल्या तीर्थांचे तसेच पूर्वजांचे आवाहन करावे। त्यानंतर आपण स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। त्यानंतर आपण एखाद्या कॉपरच्या म्हणजेच तांबे या धातूच्या तांब्यामध्ये कलशामध्ये पाणी घ्यावे व या पाण्यामध्ये थोडे गंगाजल व थोडे लाल चंदन मिसळावे। ज्योतिषशास्त्रामध्ये लाल चंदनाला फार महत्त्व आहे। असे थोडेसे लाल चंदन आपण या पाण्यामध्ये टाकायचे आहे। जर का आपल्याकडे गंगाजल उपलब्ध नसेल तर ते टाकले नाही तरी देखील चालेल, पण तांब्यामध्ये लाल चंदन आपण अवश्य टाकायचे आहे व अशा लाल चंदन टाकलेल्या पाण्याने आपण भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करायचे आहे, त्यांना जल अर्पण करायचे आहे। मित्रांनो, सूर्यदेव हे संपूर्ण सृष्टीवरती प्राण फुंकणारे देव आहेत। अशा सूर्यनारायणांना आपण अर्घ्य अर्पण करताना ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे व या मंत्राचा जप करत कमीत कमी 3 वेळेला आपल्याला सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करायचे आहे। अर्घ्य देताना आपल्या हातातील पाण्याचा तांब्या आपल्या दोन्ही हातामध्ये धरून तो आपल्या डोक्याच्या वर येईल अशा पद्धतीने धरायचा आहे आणि यानंतर आपण हे पाणी सूर्याकडे पाहत टाकायचे आहे, त्यांना अर्पण करायचे आहे। लक्षात घ्या की हे पाणी आपल्या पायावर किंवा अंगावर उडू नये। तसेच खाली पडणाऱ्या पाण्याच्या धारेतून आपण सूर्यनारायणांचे दर्शन करायचे आहे। अशा प्रकारे आपण हा साधा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्याला सूर्यदेवांची कृपा प्राप्त होते, तसेच आपले पितृदोष देखील नाहीसे होतात। तर मित्रांनो, 23 डिसेंबर शुक्रवार दर्श अमावस्येच्या दिवशी आपण हा छोटासा उपाय अवश्य करून पहा। या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येईल व आपले जीवन धनधान्याने भरून जाईल। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल।
व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यनारायणाय नमः अवश्य लिहा, जेणेकरून भगवान सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.